एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 4 तास उशिरा भरते. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 4 तास उशिरा भरते. म्हणजे किती तासात भरेल? 14 तास. परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 4 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल? एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 4 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल? चला लक्ष द्या. पहिला नळ तो म्हणतो की एक टाकी 10 तासात भरते. पहिला नळ ती टाकी 10 तासात भरतो, बरोबर का? हा, पण टाकीला छिद्र आहे. काय रे? छिद्र आहे. छिद्र आहे म्हणजे लिकीच होतंय. जर त्या टाकीला छिद्र असेल तर टाकी पूर्ण भरण्यासाठी 4 तास उशिरा भरते. म्हणजे पहिले किती तासात भरत होती? 10 तासात. पण छिद्र असल्यामुळे किती तास लागतात मग? 14 तास. हे समजलं का? पहा, 4 तास उशिरा भरते म्हणजे काय? जर टाकीले छिद्र नसतं तर टाकी किती तासात भरली असती? 10 तासात. पण टाकीले छिद्र आहे त्याच्यामुळे टाकी काय होते रे? 4 तास उशिरा भरते. मग 4 तास उशिरा भरते म्हणजेच किती? 14 तासात टाकी भरते. तर मग आता काय करायचं? 2 इंच, आता टाकी किती लिटरची हे काढावं लागेल. टाकीचा 2 इंचाला सव्याला 70 लिटर. किती? 70 लिटरची टाकी आहे. आता हे जे 10 तास आहे हे कोणते रे? बिना छिद्रवाले. जेव्हा टाकीले छिद्र नाहीये ते येते तेव्हा टाकी 10 तासात भरते. म्हणजे एका तासामध्ये टाकी किती लिटर पाणी टाकते? 7 लिटर. 10 साते 70, 7 लिटर. 10 साते 70, 70 भागिले 10, 70 भागिले 10 म्हणजे एका तासात टाकीत किती पाणी भरते? 7 लिटर. केव्हा? जेव्हा टाकीले छिद्र नाही तेव्हाच टाकी भरली जाते, बरोबर का? पण आता टाकीले छिद्र आहे. टाकीले छिद्र असल्यामुळे टाकी किती तासात भरते? 14 तासात भरते. मग 14 एक 14, 14 पाचे म्हणजे छिद्र असल्यावर टाकी 5 लिटर पाणी टाकते. समजतंय का? समजतंय? आता मी तुम्हाला ते दाखवतो. जर ही टाकी आता ह्या टाकीले छिद्र आहे का रे?
तुम्हाला चित्र दिसतंय, याला छिद्र आहे का? म्हणजेच ही टाकी 10 तासामध्ये भरायची. ही टाकी 10 तासात भरली जाईल. पण आता ह्या टाकीले छिद्र पडलं, हे पाहे छिद्र दिसतंय. आता या टाकीले छिद्र पडलं, पण आता नळ पाणी टाकतो बी आहे आणि खाली होत बी. त्याच्यामुळे काय होतंय की टाकी 14 तास घेते. मग आता आपल्याला सगळ्यात पहिले काय समजलं पाहिजे की जे छिद्र आहे ते छिद्र एका तासाले किती पाणी बाहेर फेकतंय, बरोबर आहे की नाही? एका तासाले पाणी टाकलं किती जातंय? 7 लिटर. एका तासाले पाणी टाकलं किती जातंय? ह्या 7 लिटर मध्ये टाकी पूर्ण भरते 10 तासात. आता छिद्र असल्यामुळे 4 तास उशीर होतोय. 4 तास उशीर होतोय, त्याच्यामुळे टाकी भरली जाते 14 तासात. मग 14 तासांच्या हिशोबाने 14 पाचा 70 म्हणजे छिद्र पडल्यावर टाकीत फक्त एका तासात 5 लिटरच पाणी पडतंय. केव्हा? छिद्र पडल्यावर. आता या 7 मधून जर 5 वजा केलं तर आपल्याला छिद्रातून पाणी किती बाहेर पडतंय हे समजेल. छिद्रातून एका तासात किती लिटर पाणी बाहेर पडतंय? 2 लिटर. समजलं का? 7तून 5 गेले 2. एका तासाले 2 लिटर पाणी छिद्र बाहेर फेकतंय. मग 2 लिटर जर छिद्र बाहेर फेकत असेल तर पाणी किती पडत असेल त्याच्यात? 5 लिटर. टोटल 7 पडत होतं ना. मग आता याच्यात पाणी पडतंय 5 आणि छिद्रातून टोटल पडतंय 7. पण या 7 मध्ये पाणी किती पडतंय? 5 आणि 2 लिटर वाया जातंय. पडतं पूर्ण 7 आहे, पण 2 लिटर काय होतंय? वाया जातंय. मग आता 2 लिटर जर वाया जात असेल, आता नळ बंद झाला, टाकीत किती पाणी आहे? 70 लिटर. 2 लिटर प्रमाणे किती तासात ती टाकी रिकामी होईल? बेक बेत्रिक बेपंचे 35 तासात ती टाकी रिकामी होईल. लिहा, 35 तासात ती टाकी रिकामी होईल. केव्हा? जेव्हा नळ बंद जाईल आणि टाकी पूर्ण भरलेली असेल, फक्त छिद्र चालू असेल. मग ते छिद्र एका तासाला 2 लिटर पाणी बाहेर फेकेल. असे 35 तास लागतील ते 70 लिटर टाकी खाली होण्यासाठी. परत सांगू का? दुसरं गणित, गणित क्रमांक 2. एक नळ एक टाकी 30 तासात भरतो. एक नळ एक टाकी 30 तासात भरतो. 30 तासात भरतो. परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 20 तास उशिरा भरते. परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 20 तास उशिरा भरते. म्हणजेच 50 तासात भरेल, है ना? बिना छिद्राचं 30 तासात भरते, छिद्र असल्यावर 20 तास उशिरा भरेल. मग 30 आणि 20 50 तासात भरेल. जर टाकी पूर्ण भरलेली आहे, जर टाकी पूर्ण भरलेली आहे तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल? तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल?
मागच्या गणितावरून हे गणित इझी सोडवता आलं पाहिजे. झालं. एक नळ एक टाकी 30 तासात भरतो. एक नळ एक टाकी 30 तासात भरतो, पण त्या टाकीला छिद्र असल्यामुळे, काय असल्यामुळे, छिद्र असल्यामुळे 20 तास उशिराने ती टाकी भरते. किती तास? 20 तास उशिराने ती टाकी भरते. म्हणजेच किती तासात भरते? मग 50 तासात भरते. उशिरा म्हटलं तर प्लस, आणि लवकर म्हटलं असतं तर, आता छिद्र पडल्यावर टाकी लवकर कसं काय भरीन? टाकीले छिद्र जर पडले तर टाकी लवकर भरीन का? नाही. मग तेवढं कॉमन सेन्स पाहिजे. मग लवकर भरणार नाही म्हणजेच कशी भरीन? उशिरा भरीन. मग उशिरा भरल्यावर म्हणजे लेट होईल. लेट झाल्यावर टाइम वाढतो. लेट झाल्यावर टाइम वाढतो म्हणजेच 50 तास ती टाकी भरीन. 50 तासात ती टाकी भरीन. केव्हा? छिद्र असल्यावर. छिद्र नसेल तर 30 तासात भरून जाते, पण छिद्र असल्यावर 50 तासात भर. 2 इंचाला सावी 150 लिटर. 2 इंचाला सावी 150 म्हणजेच 150 लिटर. आता आपण काढू एका तासात किती लिटर भरतंय. एका तासात जर छिद्र नसेल तर 30 पाचे 150. म्हणजे एका तासात बिना छिद्राचं 5 लिटर पाणी पडतंय, आणि छिद्र असल्यावर 50 तरी का 150. छिद्र असल्यावर 3 लिटर. मग 5 लिटर मधून 3 लिटर गेलं तर आपल्याला छिद्रातून पाणी किती जात आहे ते समजेल. किती पाणी जात आहे? 2 लिटर पाणी जात आहे. हे 2 लिटर उचलं तर इथे टाकायचं. 150 भागिले 2 लिटर. बे साती आणि बे पंचे 75 तासात ती टाकी रिकामी होईल. भरणार नाही बरं, रिकामी होईल. 75 तासात ती टाकी रिकामी होईल. झालं. गणित क्रमांक 3. तीन नंबरचं गणित. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 5 तास उशिरा भरते. परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 5 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल, जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल? जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल?
किती लोकांचं झालं? 3 4 8. हा तू सांगू. 30 तासात. करेक्ट. हा प्रकार समजला सगळ्यांना? 3च गणित आहे आपल्याकडे. प्रकार 5वा समजला?